रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे। जिल्हा प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे, तयारी करते आहे। आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमकी कशी तयारी करताय ते आपण बघणार आहोत। मात्र या ठिकाणी वॉर रूम तयार करण्यात आलेला आहे आणि या वॉर रूमच्या माध्यमातून जवळपास 50% मतदान केंद्रावर बारीक लक्ष जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांचं असणार आहे। आपण याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी हे वॉर रूम तयार करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये कणकवली असेल, कुडाळ असेल, सावंतवाडी हे सगळे जे मतदारसंघ आहेत त्यावर बारीक लक्ष असणार आहे। आपल्यासोबत शेवाळे सर आहेत। सर, काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने जी तयारी तुम्ही करताय, वॉर रूमचं नेमकं कारण काय, नेमकं कसं असणार आहे वॉर रूम? 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघ आहेत। 268 कणकवली, 269 कुडाळ, 270 सावंतवाडी हे मतदारसंघ आहेत आणि ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 918 मतदान केंद्र आहेत आणि 918 मतदान केंद्रापैकी 50% मतदान केंद्रावरती आपण वेबकास्टिंग करत आहोत आणि त्यावरती अतिशय बारकाव्याने आपण लक्ष देतो आपण। सोबतच या ठिकाणी सर्व वाहनं डिस्पॅच होत आहेत, इलेक्शन सर्व वाहनं डिस्पॅच होत आहेत यासाठी पाहण्यासाठी म्हणून आपण GPS युक्त असलेलं वाहन आपण पाठवलेलं आहे। त्याचे सुद्धा या ठिकाणी कंट्रोल रूममधून नियंत्रण करतो आम्ही। आणि यासोबतच माननीय जिल्हाधिकारी किशोर तावडे साहेबांच्या नेतृत्वाखाली माझे सर्व सहकारी अधिकारी RDC साहेब आहेत या ठिकाणी, दुसरे अधिकारी माझ्यासोबत आहेत, डेप्युटी कलेक्टर यांच्यासोबत आम्ही वर्क करत आहोत आणि सर्व टीम या ठिकाणी अतिशय उत्सुकपणे काम करते। सर, किती जणांचं हे तुमचं पथक असणारा, टीम असणारा जे बारीक अशा पद्धतीने लक्ष ठेवणार प्रत्येक मतदार केंद्रावर? या ठिकाणी प्रत्येक AC साठी 2 अधिकारी नेमलेले आहेत। असे एकूण आम्ही 6 अधिकारी वेबकास्टिंगसाठी नेमलेले आहेत आणि दुसरे GPS सिस्टम पाहण्यासाठी 6 अधिकारी नेमलेत। हे दिवस रात्र काम करतील याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। कशा पद्धतीने हे बारीक लक्ष असणार आहे, काय नेमकं यामध्ये काय काय? एकंदर मतदान केंद्रावरती चाललेल्या घडामोडी ज्या असतील ते पाहणं, त्यासोबतच रांग व्यवस्थित लागलेली आहे किंवा नाही, कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती त्या ठिकाणी व्यवस्थितपणे हाताळली जाते का नाही, सर्व प्रकारचं नियमांचं पालन केलं जातं का नाही हे पाहण्यासाठीची ही व्यवस्था आहे। खरं तर आपण बघितलं असेल तर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून देखील प्रयत्न केले जातात, याचा किती फायदा होऊ शकतो? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वीपच्या ऍक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत आणि झालेल्या आहेत। निश्चितपणे यावेळेस 75%ची जी आकडेवारी आपण म्हणतो ती गाठण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करत आहोत। खूप खूप धन्यवाद सर। आपण जर बघितलं असेल तर प्रशासन सतर्क झालेलं आहे। उद्या मतदान होणार, मात्र मतदानाचा टक्का वाढावा यासाठी देखील प्रशासन आता काळजी घेते आणि तशी तयारी देखील करते। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह सुशांत सावंत, ABP माझा, ओरोस। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।